तर भावांनो, सगळ्यांना जय श्रीराम. नेहमीप्रमाणे आपला शेड्यूल तोच. सकाळी उठलं, फ्रेश झालं, रेडी झालं की दुकानात जायचं. तर आपला आज आहे शनिवार. तर टायमिंग आपला तोच 8-8:30चा रेडी झालो आणि घरून निघाल्यावर शनिवार जर म्हटलं तर गोष्ट अशी राहते की आपल्याला प्रत्येक जो आपल्या रोडवर मंदिर पडते 4-5 त्या मंदिरात जातो. तर सगळ्यात पहिलं मंदिर पडते आपलं देवीचं मंदिर, म्हणजे जयस्वालजीचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जातो आपण, पाया लागतो. शनिवारी एक दिवस जातो, बाकी दिवस दुरून लागतो. पण शनिवार जो पहिला दिवस राहते त्या दिवशी आपण खूप मंदिरामध्ये जाऊन पाया लागतो, कारण की तेव्हा हप्त्याभरात काही चुकलं ते माफ कर आणि जर बरोबर असेल तर सपोर्ट दे. खाली देवीच्या पाया लागल्यानंतर वर गेल्यावर वर शंकरजीची मूर्त आहे. त्यांनी एकदा सांगितलं की तू खाली पाया लागते पण वर जाऊन पण पाया लागत जा. तर ठीक आहे, तेव्हापासून आपण तो वरचा शेड्यूल केला. तर त्यात 2 फायदे झाले. एक म्हणजे आपण त्या शंकरजीच्या पण पाया लागून जातो आणि दुसरं सूर्यनमस्कार करून टाकतो. या दोन्ही गोष्टी झाली. कळस जर तुम्ही पाहाल तर असा भला मोठा कळस आहे, डोक्यावरची टोपी खाली पडत, काही हरकत नाही. त्यांनी खूप मेहनतीने मंदिर बनवलं आणि इथून गावाचा व्ह्यू खूप जबरदस्त दिसते. त्याच्यानंतर आपलं दुसरं मंदिर पडते हनुमानजीचं मंदिर, जे रोडेचं मंदिर म्हणून आहे किंवा पांढरेचं मंदिर म्हणून फेमस मंदिर आहे. प्राचीन मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. गावाच्या शिवचं मंदिर म्हणते. त्या मंदिरात जायचं, पाया लागायचं. हनुमानजी आहे, राम आहे, शंकरजी आहे, त्याच्यानंतर पिंड आहे, नंदी देव आहे, सगळे देव आहे तिथं. सगळ्यांच्या पाया लागायच्या. मागं जे एवढंच का देवा, चांगलं असेल तर सपोर्ट कर आणि चुकीचं असेल तर माफ कर, आणि जे काही चालू आहे ते सगळं व्यवस्थित चालू दे. तिथून निघाल्याच्या नंतर अजून एक समोर गेलं तर हे तुम्हाला दाखवण्याचं कारण असं की हे आमच्या काकाचं दुकान. काकाच्या दुकानामध्ये एक काकाजी काम करते, बबनरावजी आगवणे. त्यांची एक खासियत अशी आहे की मी 5 वर्षापासून रोज दुकानात जातो, तर ते माझ्या अगोदरच येऊन तयार राहते. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्याच्यानंतर गणपतीचं मंदिर लागूनच असते. गणपतीच्या मंदिरात आपण रोज जातो आणि शनिवार दिवशी तर जातो. तर तिथं गेल्यावर गणपतीला तेच देवा दिवसाची सुद्धा तुझ्यापासून करतो आपण, तर दिवस चांगला जाव हेच प्रार्थना राहते. गणपतीचं पण हे पण मंदिर असं खूप प्राचीन मंदिर आहे. इतिहास भरपूर महत्त्वाचा आहे आणि मोठा आहे. कधी जर पॉसिबल झालं तर आपण सांगू. तिथून निघाल्यावर बेसिक शाळा पडते आणि इकडं लोकजीवन शाळा. तर आता काहीतरी गॅदरिंग आणि 26 जानेवारी तो कार्यक्रम चालू आहे. तिथून समोर आलो तर समोर आपलं जितूभाऊचं दुकान पडते आणि तिथून जर आपल्या जुन्या दुकानापासून जर राईट टर्न घेतला तर तिथं पडते आपलं बालाजीचं मंदिर. ते पण मंदिर एवढं प्राचीन मंदिर आहे का गेल्या जवळजवळ मला असं वाटतं का 100-150 वर्षापासून आहे. पण सध्याची परिस्थिती असं आहे का ज्या मंदिराचे जे वारसदार आहे तर तिथं गावात कोणीच नाही राहत, म्हणून थोडी मंदिराची अवस्था दयनीय झाली आहे. पण देवाची अवस्था दयनीय नाही, फक्त मंदिराची अवस्था दयनीय आहे. पण देव तोच, देवाचा आशीर्वाद तोच. तर आपण अगोदर मंदिर दुकानात जवळ होतं तर रोज जात होतं, पण आता हप्त्यातून 1 दिवस जातो. तिथं पण गेलो, लक्ष्मीनारायण स्वामीच्या पाया लागलो आणि तेच देवा सुख समाधानात राहू दे. तिथून निघालो, दुकानाकडं पाहिलं, चाबी आपल्या जवळच होती. आपल्याला माहीत होतं आज कोणी येणार नाही. गेलो तर तात्यारावजी दिसले. तात्यारावजी आपले एक वरिष्ठ नागरिक आहे, पण मित्रासारखेच आहे बोलण्या चालण्यामध्ये. तर ते आपलं एक काम कमी करून ठेवते, पाणी मारून ठेवते सगळे आल्याबरोबर. तर ते खूप धन्यवाद. तिथून निघालो आपण. मग आपलं शटर उघडायचा वेळ झाला, पाया लागलो दुकानाच्या आणि आपलं लॉक ओपन केलं आणि शटर उघडायचा कार्यक्रम चालू केला. पहिलं लॉक उघडलं, मग त्याच्यानंतर दुसरं लॉक उघडलं आणि आपलं शटर वर उचललं. तर तेच आपलं शटर वर उचलल्यावर तुम्ही पाहू शकता, शटर वर उचलताना मी तर उचललं वर शटर आणि तोच आपला मिरर ग्लास जो आहे गेट तो ओपन केला, पाया लागून घेतला आपण आणि त्याच्यानंतर गेट ओपन केलं आणि आतमध्ये जे काही आपण बाहेर लावतो डमी वगैरे, स्टॅच्यू वगैरे सगळे आतमध्ये ठेवून राहते. तर 15 मिनटं हाच कार्यक्रम चालते आपला. काही एक डमी बाहेर घ्यायचा. तर सगळ्यात अगोदर आपली पाण्याची कॅन राहते. पाण्याची कॅन याच्यासाठी बाहेर ठेवतो. आतमध्ये जर ठेवली फक्त दुकानातलेच लोक पाणी पिऊन, बाहेर जर ठेवले तर शाळेचे कमीत कमी रोज 10-20 पोरं पाणी पिऊन जाते. समाधान वाटते. आपल्या हातानं पुण्य नाही होतं. हे ते एक काम होऊन झालं. कभी पैसे को पाणी पिला आहे नाही, अब अमृत पिलाने से क्या फायदा. तर आम्ही रोज पाणी पाजण्याचा प्रयत्न करतो. फिल्टरवालं पाणी आणतो पैसे देऊन, पण रोज आम्ही कमी, बाकीचे जास्त पिते. चांगली गोष्ट आहे. तर मग आपला मोठा भाऊ मोठ्या डमीपासून आपण कार्यक्रम चालू केला. घेतला त्याला समोर आणि नेहमीप्रमाणे त्याला बाहेर काढला. ते रोजचंच आहे, याच्यामध्ये काही नवीन नाही आहे आणि काही जुनं नाही. तुम्ही कधी या आणि कधी दुकानात पाहा. माझ्या दुकानात नाही, कोणत्याही दुकानात हेच चालते. डमी बाहेर घेणं, पहिला डमी घेणं, त्याला सेट करणं, त्याला थोडंसं व्यवस्थित ठेवणं, दुरून पाहून घेतलं बरोबर दिसते की नाही. रोज डमीचे ड्रेस चेंज करणं, त्याला टी-शर्ट आणि 6 पॉकेट पॅन्ट लावला. या भाऊले या दुसऱ्या डमीला आपण लावला, ब्लेझर लावला. आता ब्लेझर आणला, ब्लेझरचा ऑफर चालू केला आपण. 1212 रुपयामध्ये ब्लेझर, एकदम शिवण्याच्या किमतीमध्ये तुम्हाला ब्लेझर देतं. ते कोणाला पण माहिती आहे की एवढ्या स्वस्तमध्ये ब्लेझर भेटत नाही, पण आपलं ब्रदर कलेक्शन म्हटलं तर विशेष नाही.
तर आपण तो ब्लेझरचा ऑफर करून चालू करून दिला. सिंगल ब्लेझर तुम्ही पाहू शकता, क्वालिटीवाला ब्लेझर आहे, एकदम जबरदस्त ब्लेझर आहे. ब्लेझरचा तो डमी घेतला. त्याच्यानंतर हे एक साडीवाला आर्टिकल लावला आज आपण डमीले. ट्रेंडिंगमध्ये चालू होतं आहे, त्यात 2 कलर आहे. आर्टिकल एकदम जबरदस्त आहे. त्याच्यानंतर कुर्ती सेट आणला आहे 3 पीसमध्ये, पार्टीवेअर आहे, एकदम जबरदस्त आर्टिकल आहे. त्याचे ते 8-10 पॅटर्न नवीन प्रिंट आले आहे, ते तुम्हाला कधीतरी मी दाखवूनच देईन. त्याच्यानंतर हे वर लावणारे आपले डमी राहते, ते डमी मग छोटेवाले, तर ते आपण एक करून बाहेर घेऊन गेले. त्याच्यानंतर हे आपले फॉर्मल पॅन्ट आहे, फॉर्मल पॅन्ट. आणि हा एक छोटा डमी राहिला होता, तो छोटाही डमी आपण घेऊन घेतला बाहेर. आणि एक डमी आपला थोडंसं दुसरीकडे बाहेर गेला आहे, तर तो आता आज येऊन जायला पाहिजे, कालच यायला पाहिजे, तर पण आला नाही, आज येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपलं दुकान ओपन करण्याचा टाईम राहते आणि अशा प्रकारे आपलं रोज हे काम चालते. कोणाला असं वाटते का दुकानात जाणं बसणं, तर तसं काही नाही राहत. तुम्ही पाहू शकता थोडे वर डमी कमी आहे, क्वांटिटी वाढवीन म्हणतो, पण आता माहीत नाही कधी होते. तर मग त्याच्यानंतर आपलं सगळं झालं आणि आतमध्ये आलो. आपले लाईटिंग तर आपण लावत नाही सगळ्यात अगोदर. त्याच्यानंतर लाईटिंग लावली, लाईटिंग चालू केली, लाईट चालू झाले आणि आता आपलं शॉप पाहू शकता. अशा रीतीनं आपलं शॉप अजून रेडी व्हायचं आहे, पण आता होऊन जाईल थोड्या वेळामध्ये चालू. तर आपलं हे सगळ्यात अगोदर साऊंड बॉक्स, नवीन अपडेटवाला साऊंड बॉक्स आणला आपण. पहिले साधावाला होता, आता डिजिटलवाला साऊंड बॉक्स घेऊन आलो. आणि हे आपलं कॅशबॅकचं ऑफर तर चालूच आहे. तुम्ही बोर्ड वगैरे आपला पाहू शकता. आणि शॉप तर आपलं काही पाहायचं कामच नाही. तर भेटूया समोरच्या ब्लॉगमध्ये.